नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या झेंडूच्या प्लॉटला मी खत सोडत आहे. तर शेतकरी मित्रांनो, या झेंडूच्या प्लॉटला आज 37 दिवस झाले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत मी या झेंडूला कोणती फवारणी केली तसेच कोणते खत सोडले याची मी वेळोवेळी माहिती देतच आलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, यावेळेस पण मी खत सोडत आहे, याची माहिती पण मी या व्हिडिओमध्ये देणारच आहे. तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो, मी 13-40-13 हे खत सोडत आहे. तर याच्यामध्ये नत्र म्हणजे नायट्रोजन 13% आहे. यामुळे पिकांची शाकीय वाढ होऊन पाने आणि फांद्यांची वाढ होते. तसेच मित्रांनो, स्फुरद म्हणजे फॉस्फरस 40% आहे. यामुळे मुळांच्या जोमदार वाढीसाठी आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, पालाश म्हणजे पोटॅश 13% आहे, जे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि खोड मजबूत करण्यासाठी होतो. तर शेतकरी मित्रांनो, हे खत पाण्यामध्ये 100% विरघळणारे असल्यामुळे पिकांना ते लगेच लागू होते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मी आपल्या झेंडू पिकाला खत सोडत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फक्त झेंडूचीच नाही तर टोमॅटोची तसेच कांदे पिकाची या सर्व पिकांना मी कोणते खत टाकतो तसेच कोणती फवारणी करतो याची योग्य व योग्य वेळी मी तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर पूर्ण माहिती देणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.